नंतर खासदार ओमराजे निंबाळकरांना Y+ सुरक्षा देण्याचा शासनाचा निर्णय। खासदार ओमराजे निंबाळकर सध्या पुण्यात असल्याची माहिती। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या बंडखोर 6 खासदारांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यासंदर्भात गृह विभागाचं पत्र। परभणीचे खासदार संजय जाधवांना Y+ सुरक्षा प्रदान। खासदार संजय जाधवांच्या बंडखोरीनंतर गृह विभागाकडून सुरक्षेचा निर्णय। परभणीचे अतिरिक्त पोलीस अधिकारी तानाजी चिखले यांची माहिती। खासदार संजय देशमुखांच्या दिग्रजमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम। संभाव्य बंडखोरीच्या चर्चेनंतर सलग दुसऱ्या दिवशी बंदोबस्त तैनात। नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजलेल्या देशमुखांच्या निवासस्थानी सध्या शुकशुकाट। बंडखोर खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या घराची सुरक्षा वाढवली। कोपर गावातील घरासमोर 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात राहणार। सुरक्षेसाठी मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनसह बंदूकधारी पोलिसांचीही नियुक्ती। शिर्डीमध्ये खासदार भाऊसाहेब वागचौरेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। वागचौरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरनं धिंड काढत पुतळा जाळण्यात आला। बंडखोरीनंतर वागचौरे शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याच्या चर्चांनंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुखांविरोधात शिवसैनिक आक्रमक। तर खासदार संजय देशमुखांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। देशमुखांच्या पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांचं जोडे मारत आंदोलन। परभणीमध्ये खासदार संजय जाधवांच्या विरोधातही शिवसैनिक आक्रमक। खासदार संजय जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली। संजय जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी। नांदेडमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकरांविरोधातही निदर्शनं। तर शिवसैनिकांकडून जोडे मारत आंदोलन करत आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। बीडमध्ये 6 खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिकात्मक पुतळे जाळून याचा निषेध करण्यात आला। ऑपरेशन टायगरमध्ये खासदार संजय देशमुख सुद्धा आल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। वाशिमच्या पाटणी चौकामध्ये देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी। पक्षांतराच्या चर्चेनंतर ओमराजे निंबाळकरांच्या सोशल मीडियावरील नेटकरी प्रचंड संतप्त। तर ओमराजेंना एकाच दिवसामध्ये 6000 फॉलोअर्सनं अनफॉलो केलं। ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर ओमराजेंना नेटकऱ्यांच्या संतापजनक कमेंट्स। परभणीचे खासदार संजय जाधवांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो हटवला। जाधवांनी आपल्या एक्स अकाउंटवरून ठाकरेंसोबतचा हा फोटो हटवला। तर पक्षातनं फुटलेल्या 6 खासदारांमध्ये जाधवांचंही नाव। नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजेंचं उद्या स्वागत करण्यात येणार। नाशिक रोड रेल्वे स्थानक या ठिकाणी वाजेंचं स्वागत होणार। वाजेंच्या स्वागतासाठी नाशकात पोस्टर्स लागले। निष्ठावंत खासदारांचे स्वागत करूया, पोस्टरवर आशय। नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत गदारोळ। तर पालिकेच्या शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादाचे सभागृहात पडसाद। निमंत्रण पत्रिकेमध्ये शिंदेंचं नाव डावलल्याचाही शिवसेनेचा आरोप। पालिकेच्या महासभेमध्ये शिवसैनिकांनी महापौरांकडे स्पष्टीकरण मागितलंय। अमरावती विधान परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक बंडखोर झाले। काँग्रेसकडून अमरावतीमध्ये तटस्थ राहण्याचे व्हीप जारी करण्यात आले। व्हीप जारी करून सुद्धा 6 आमदार लपून मतदानासाठी पोहोचले। लातूर, धाराशिव, बीड आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी अलिप्त। लातूर महापालिकेच्या 5 नगरसेवक मतदानापासून अलिप्त। नांदेड, अमरावतीमध्ये काँग्रेसनं वंचितला पाठिंबा न दिल्यामुळे नगरसेवकांनी सुद्धा मतदान केलं नाही। भंडारा, गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये 100% मतदान संपन्न। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी 2 अशा 4 मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली। शांततेमध्ये निवडणूक संपन्न। दोन्ही जिल्हे मिळून 457 मतदारांनी वोटिंग केलं। सिल्लोडमध्ये मतदानासाठी नगरसेविका स्नेहल शिंगारे रुग्णवाहिकेतनं मतदान केंद्रावर। गरोदर असताना सुद्धा रुग्णवाहिकेतनं येत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। चाळीसगाव शहर विकास आघाडीच्या 13 नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार। विधान परिषद निवडणूक लोकशाही मार्गाने होत नसल्याचाही आरोप। नाशिकच्या येवल्यातले सहलीला गेलेले मतदार परतले। येवला, मनमाड, नांदगाव या ठिकाणी मतदार हे सहलीला गेले होते। गोकुळ नेत्यांच्या पत्नी सुद्धा मतदान केंद्रावर पोहोचल्या। रायगडमध्ये महिला आणि बालकल्याण विभागामध्ये 2.5 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप। सभापती रसिका केनी यांचा हा गंभीर आरोप। गैरव्यवहार झाल्याचा दावा करत चौकशी करण्याची मागणी। सातारा, सांगली विधान परिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया। मतदान केंद्रावर उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदेंची गळाभेट। शिवेंद्रराजे भोसलेंची ही भेट। यवतमाळमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश। आंदोलनादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट। आमदार संजय दरेकर यांच्या नेतृत्वात हे आक्रमक आंदोलन। पुण्यामध्ये महावितरण कार्यालयाबाहेर पतित पावन संघटनेचं आंदोलन। स्मार्ट मीटर विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। स्मार्ट मीटरची सक्ती नको असं म्हणत विचारला जा। इंदापुरात भार नियमनाविरोधात शेतकरी आक्रमक।
महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा उच्च दाबानं विना खंड पुरवठा करण्यात यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। गडचिरोलीमध्ये बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोडे मारत आंदोलन, तर अभियंता सुरेश साखरवाडेंवर कारवाई करण्याची मागणी। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, 42 अंशांवर तापमान गेलं होतं। अशातच संध्याकाळी गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। जोरदार बरसलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामातील धान पिकाच्या पेरणीला वेग येणार। नंदुरबारच्या धडगाव परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ, तर या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळणार। पिंपरी चिंचवडच्या काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी, नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। जोरदार पाऊस झाल्यास पाण्याचं संकट दूर होईल अशी नागरिकांना अपेक्षा। बारामती शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा, नीरा डावा कालव्याचा पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा। नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन। खेडच्या भामा आसखेड या धरणामध्ये 29.54% उपयुक्त जलसाठा। दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला याच धरणातून पाणी पुरवठा होत असतो, त्यामुळे आगामी काळातील टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच पाण्याचं नियोजन। इगतपुरीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत। खंबाळेच्या शिंदवाडीमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। गढूळ दूषित पाणी पिण्याची आदिवासी बांधवांवर वेळ, त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी। चिपळूणमधील गोवळकोट या भागामध्ये तीव्र पाणी टंचाई, टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू। नदीचं पाणी वापरण्यास अयोग्य असल्याची तक्रार, शुद्ध आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी। पुण्यामध्ये स्कूल बस विहिरीच्या कठड्यावर अडकली, माळशिरसच्या तांदूळवाडीमधली ही अपघाताची पुनरावृत्ती टळली। बसमध्ये 40 विद्यार्थी असल्याची माहिती। हडपसर सासवड रोडवरील वडकी परिसरातली घटना। माळशिरस अपघातानंतर आता परळी लातूर रस्त्यावरील विहिरींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। रस्त्यांवरील कठडे नसलेल्या विहिरींमुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय। पुण्यामध्ये भोंदूगिरी करत महिलांना फसवणाऱ्या कथित बाबाला अटक। 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, तर 2 पुरुषांसह 6 महिला आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक। अहिल्यानगरच्या जामखेडमधील बनावट दूध प्रकरणी 9 आरोपींना अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 16 आरोपींना अटक। स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला वेग। मीरा भाईंदर पोलिसांची उत्तर प्रदेशामध्ये मोठी कारवाई, तर उत्तर प्रदेशातील एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त। उत्तर प्रदेशातनं 22 कोटींचा मुद्देमाल जप्त। आतापर्यंत 18 आरोपींना अटक। रायगडमध्ये अवैध मद्य व्यवसायाविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, तर 16 दिवसात 207 गुन्हे दाखल करत 140 आरोपींना अटक केली आहे। 47,71,000 रुपयांचा मुद्दा। पुणे ग्रामीण पोलिसांकडून दौंड आणि श्रीगोंद्यामध्ये दरोडे टाकणाऱ्या सराईत टोळीतील 4 अटक। आरोपींकडून 25 लाख रुपयांचे 17 तोळे सोने आणि 324 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत। अट्टल गुन्हेगारांवर यापूर्वी 20 गंभीर गुन्हे दाखल। वन विभागाकडून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे या गावात खैराच्या लाकडाच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश। चालकाच्या पलायनानंतर टेम्पोसह 6 लाखांचे मौल्यवान लाकूड जप्त, गुन्हाही दाखल। करमाळ्यामधील आळजापूर या ठिकाणी वन विभागाच्या 18 एकरांवरील झाडांची कत्तल करून अतिक्रमण करणाऱ्या 19 जणांवर कारवाई। वन विभागानं धडक कारवाई करत संबंधितांवर गुन्हे दाखल केलेत। आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आडोशी बोगद्याजवळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हाती घेण्यात आलेल्या कामाला यश। बोगद्याच्या वर लोखंडी जाळीमध्ये अडकलेल्या दगडाला काढण्यात यश आलंय। दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये विशेष ब्लॉक घेऊन ही मोहीम यशस्वी पार पाडण्यात आली। अंबरनाथमध्ये हुंड्याच्या छळाला कंटाळून 26 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या, तर डॉक्टर पती, सासू आणि दिराला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक। लग्नानंतर अवघ्या 1.5 महिन्यातच संपवलं जीवन। आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी।